मला कधी वाटलंच नव्हतं अशी वेळ येईल आपल्यावर. ते वाट बघत होतो की कधी एकदा आईला जाऊन सगळं खरं खरं सांगतो आणि कधी तुला या घरची सून म्हणून मानाने या घरात घेऊन येतो. ते सगळंच विचित्र होत चाललं. मला खरंच कळत नाही की तू कसं हे सगळं सहन करतेस. माझ्यासोबत तुम्ही बी सहन करतच आहात की. आपण ह्या साखरपुड्याला होकार दिलाय कारण की आपल्याला मामाला शोधण्यासाठी वेळ हवाय. पण मला आता खरंच भीती वाटतेय. हा साखरपुडा झाला तर तुमचा साखरपुडा झाला तरी तुमचं माझ्यावरचं प्रेम थोडीच कमी होणार आहे. आदित्य सर, तुम्हाला इतका त्रास होत असून सुद्धा फक्त बाला शोधायला येळ मिळावा म्हणून तुम्ही हे समज करताय. माहित आहे मला, हे लग्न व्हावं ही देवी आईंची इच्छा आहे. आणि जरी तुमचं लग्न झालं ना तरी मी तुमच्या प्रेमावर कधी बी संशय घेणार नाही. उलट मला तुमचा अभिमानच वाटेल की तुम्ही देवी आईंची आज्ञा मोडली नाही. तशी वेळच येऊ देणार नाही मी. मारुती मामाचा जरा जरी तपास लागला ना, मी आईला जाऊन सगळं सांगून टाकणार आहे. काहीही करा, पण आता तो मारुती जिवंत परत येणारच नाहीये. साजिरी मॅडम आल्यात खाली. देवी यांनी बोलवलंय तुम्हाला. शोभून दिसतोय तुमच्यावर. तयार व्हा. पारू, तू मला सांग, तुझ्या मनात आदित्यबद्दल मैत्री व्यतिरिक्त काही भावना आहेत का? मैत्रीच्या नात्यापलीकडं कुठलं बी नातं नाही आमच्यात. आदित्य, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, काय आहे तुमच्या नात्याचं सत्य? पारू बोलतेय ते खरं आहे. आमच्यात तसं कुठलंही नातं नाहीये. तुला माहितीये का, आता आपल्याकडे इतका कमी वेळ आहे. आदित्य आणि साजिरीचं लग्न करायचंय 4 दिवसात. काय 4 दिवसात लग्न करायचंय? आदित्यचं जर का लग्न होणार असेल तर ते पारुशीच होणार. पारूच या घरची सून होणार. दादा बस, तू पुन्हा पुन्हा तेच तेच का बोलतोयस? ती या घराची सून होऊ शकत नाही. तू कितीही विधी केलेस ना तरी सुद्धा हे लग्न होऊ देणार नाही मी. दादा चुकतोयस तू. तू चुकतेस अहिल्या. पारू, हे विधी सुरू आहेत, इतका आनंदाचं वातावरण आहे, पण ह्या सगळ्यात माझा भाऊच नाहीये. आनंद विरून गेल्यासारखं झालंय. खरंच कळत नाहीये मला काहीच. घरात समधी तयारी सुरू झाली आहे, पण माझा बा हॅलो, कशी चालली तयारी? तुम्ही असं का करताय? मी आणि माझ्या बानं काय बिघडवलंय तुमचं? तुम्ही सोडा ना माझ्या बाला. सोडणार सोडणार सोडणार, पण तसं आहे ना, तुझ्या बाचा काही उपयोग नाही. आणि तुला तुझ्या बाची जर काळजी वाटत असेल आणि त्याला जर जिवंत बघायचं असेल ना, तर तुझ्या नवऱ्याला सोडावं लागेल तुला. काय ग, तुला कळत नाही का?
त्या सयाजीला स्वतःच्या घरात ठेवून तुझ्या बाला काही मरायला सोडलंस काय ते? नाही नाही हे बघा, तुम्ही माझ्या बाला प्लीज काय बी करू नका. तुम्ही सांगाल ते समजा करेन मी. मग जाऊन त्या आता सयाजीला सांग, त्या आईल्याने आदित्याच्या लग्नाची तयारी खूप मोठी केली म्हणून. त्यात आडवा येऊ नको म्हणून आत्ता जाऊन सांग. हा साखरपुडा व्यवस्थित पार पडला पाहिजे आणि तू ही जबाबदारी व्यवस्थित पार पडशील ना. आणि नाही जर पडलीस त्याचे परिणाम काय होतील तुला माहिती आहेत. हे बघा, मी हॅलो हॅलो पारू, मला इतकी मज्जा येते ना तुझं असं पडलेलं थोबाड इकडून तिकडे फिरताना बघून. पारू, तू ना, मी त्या दिवशी बघ तुला गार्डन मध्ये जे जे सांगितलं होतं ते सगळं विसरलीस बहुतेक. मला तर परत सगळं रिपीट करावं लागणार. किती एनर्जी वेस्ट होते माझी माहिती आहे हे सगळं करण्यात. आता एकदा तुला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं होतं मी. तुझ्यासाठी पुन्हा एकदा आज रिपीट करते, पण हे बघ थर्ड टेलिकास्ट सेम मिळणार नाही परत. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐक आणि तुझ्या ब्रेन मध्ये हे सगळं घुसव. ओके? तर हे काय बघतेस काय अशी? नजर खाली कर. हे काय ना, आता तुझी माझ्या नजरेत नजर घालून बघण्याची लायकी नाही राहिलेली. ठीक आहे? त्यामुळे डोळे खाली करायचे, फक्त कान उघडे ठेव. फर्स्ट, आता लवकरच तुझ्या नवऱ्याचं लग्न होणार आहे. सेकंड, ती साजिरी या घरची मोठी सून होऊन या घरात येणार. थर्ड, त्या आदित्याने तुला उगाच नादाला लावलं, तुझ्यासोबत टाइमपास केला. बघ ना, तुझ्यावर प्रेम आहे असं सांगून जेव्हा ऍक्च्युली बायको निवडण्याची वेळ आली, लग्न करण्याची वेळ आली, तेव्हा या घराण्याला शोभेल अशी, त्याच्या आई तुझ्या देवी आईला आवडेल अशी, त्यांच्या क्लासला शोभून दिसेल अशी मुलगी शोधून तिचीच निवड केली. चौथं, तू मोलकरीण होतीस, मोलकरीण आहेस आणि कायम मोलकरीणच राहणार. पाच, तुम्ही गरीबडे तुमची नेहमी लायकी विसरता आणि उगाच मोठमोठी स्वप्न बघत बसता आणि मग असं थोबाडावर आपटता. पुढचा मुद्दा ना तर थोडासा नवीन आहे, नीट ऐका. आता ती साजिरी या घरची सून होऊन या घरात येईल, मग तुझ्यासाठी अजून एक मॅडम असणार, तुझी चमचेगिरी करायला, जी नेहमी करत असतेस ना या घरातल्यांची. पण मग पारू, त्या मॅडमची खरकटी भांडी तुला घासावी लागणार, तिचे युज्ड क्लोथ्स ते वॉश करावे लागणार, तिच्या चपला उचलाव्या लागणार,